नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर पेधाळत आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. खरं तर घोडा मैदान आता इतकं जवळ आलेलं आहे ना की काही जणांची धाकधूक वाढली आहे ती एबी फॉर्म हातात मिळाल्यामुळे, तर काही जणांची धाकधूक वाढली आहे ती एबी फॉर्म मिळणार का नाही, कधी मिळणार, का फक्त एस फॉर्म मिळणार आणि बी नाही मिळाला तर करायचं काय. पण या सगळ्यामध्ये अजूनही आयाराम गयारामांचं येणं जाणं हे सुरूच आहे. आजही भाजपमध्ये भरती झाली आणि एवढंच नाही तर या वेळेला चंद्रकांतदादा पाटील भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी सांगितलं देखील की 2 दिवसाने पुन्हा एकदा अशीच एक भरती असणार. म्हणजे बघा, घोडा मैदान इतक्या तोंडावर आहे तरी आयाराम गयाराम सुरूच आहे. दुसरं जर का तुम्ही नीट पाहिलंत ना तर तुमच्या आणखीन एक गोष्ट लक्षात येईल. काल परवापर्यंत काँग्रेसमध्ये असलेली, राष्ट्रवादीमध्ये असलेली घराणी ती जशीच्या तशी आता भाजपमध्ये आले. एखाद दुसरा शिवसेनेत, म्हणजे इथेही घराणी आणि तिथेही पुन्हा तीच घराणी, म्हणजे घराणेशाहीच. मग या सगळ्या घराणेशाहीमध्ये पुन्हा तेच नेते निवडणुकीच्या मैदानात उतरणार तर सर्वसामान्य जनतेचं काय, त्यांच्या प्रश्नांचं काय, त्यांच्या मनाचं काय, त्यांच्या समस्यांचं काय, आणि एवढंच नाही तर वर्षोनवर्ष पक्षामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं काय. सगळा खेळ आयाराम गयारामांचा. आज याचबद्दल बोलणार. आणि ह्याला मराठीमध्ये शब्द आहे ऐशी तैशी. म्हणजे तो आपण वेगवेगळ्या टोनमध्ये आणि वेगवेगळ्या वेळेला उच्चारला तर कदाचित त्याचे थोडे वेगळे अर्थ निघतील, पण आज आपण या सगळ्या मान्यवरांकडनं ते जाणून घेणार आहोत. चिंतन थोरात आहेत आपल्यासोबत, राजकीय विश्लेषक. निशा परुळेकर आहेत, अभिनेत्री. आपण सगळेजण त्यांना ओळखतो. आपल्या सगळ्यांचे लाडके संपादक, न्यूज 18 लोकमतचे संपादक महेश म्हात्रे आपल्यासोबत आहेत. आणि राजा माने, लोकमतचे राजकीय संपादक आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होत आहेत. तसंच बबन बाळके, कार्यकारी संपादक तरुण भारत, हे देखील या चर्चेत सहभागी होतात. आपल्या सगळ्यांचं स्वागत. अगदी सुरुवातीला म्हणजे आज आपण कुठल्याही राजकीय पक्षाच्या प्रतिनिधीला बोलवलं नाही, कारण तुम्हाला माहिती आहे ताकाला जाऊन भांडं लपवायचं ही राजकारण्यांची जुनी पद्धत, आणि त्यामुळे घराणेशाही नाही असं ते छाती ठोकपणे सांगणार. आणि म्हणूनच आज आपण या सगळ्या पत्रकारांना बोलवलं आहे, अभिनेत्यांना बोलवलं आहे, आणि सर्वसामान्यांचे प्रतिनिधी एक प्रकारे किंवा राजकीय विश्लेषक म्हणून आपल्यासोबत चिंतन थोरात सुद्धा आहे. चिंतन, तुमच्यापासून सुरुवात करूयात. ज्या पद्धतीचं सगळं आयाराम गयाराम आहे, अगदी 2 दिवसांवर आलं, आता फॉर्म भरायला सुरुवात झाली, आज 4-5 फॉर्म भरले गेले, हे असंच सुरू राहणार आणखीन 2 दिवस 4 दिवस? तुम्हाला कसं वाटतं एक सर्वसामान्य मतदार म्हणून या सगळ्याकडे पाहताना? एक सर्वसामान्य मतदार म्हणून जर का या सगळ्या गोष्टींकडे पाहिलं तर संसदीय लोकशाही नावाची काय पद्धत राहिली आहे की नाही असाच प्रश्न आज लोकांना पडतो. कारण की आयडिओलॉजीनुसार बघायला गेलं तर भाजप, सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या फार विभिन्न असे 2-4 राजकीय पक्ष आहेत. आणि जेव्हा ह्या सेंट्रिस्ट म्हणवल्या जाणाऱ्या, लिबरल म्हणवल्या काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते उठून राईट विंग भाजपमध्ये येतात, सेनेकडे येतात, त्यांच्याकडून तिकीट घेतात, तेव्हा नक्की कळत नाही की आपल्याकडे लोकशाही किंवा लोकांचे मतदान हे लोक आता गृह्य धरायला लागले आहेत का. कारण की एका विशिष्ट लेवलनंतर मतदारांना असं वाटतं की अरे जर का पार्टी फॉर चेंज आपल्याला करायची असेल तर लोकांना भाजपवर प्रचंड विश्वास आहे, लोकांना नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास आहे, लोकांना देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. पण जेव्हा तुम्ही एका छोट्या मतदारसंघामध्ये जाता, साधारणतः ग्रामीण भागात जाता, तेव्हा तो आपला जुनाच आमदार नव्या पक्षात त्याला परत निवडून द्यायचं असेल तर कदाचित मतदार 2दा विचार करू शकतील, अशी साधारणतः परिस्थिती मला वाटते. बरं, निशा, तुम्ही कसं पाहता याकडे? काय वाटतं तुम्हाला? म्हणजे काल परवापर्यंत राष्ट्रवादीमध्ये खांद्यावर घड्याळ घेऊन मिरवणारा आमदार आता दुसऱ्या पक्षात जातो आणि कमळाचं निशाण घेऊन फिरायला लागतो. ह्याच्यामध्ये फक्त उमेदवारांचंच नाही तर ह्याच्यामध्ये कार्यकर्ते आणि मतदारांचं फार मोठ्या प्रमाणात म्हणजे भरडपट्टी होते असं मला वाटतं. कारण कसं असतं की प्रत्येक माणूस, मग तो उमेदवार असो, तो त्या पक्षाचा कार्यकर्ता असो किंवा तो त्या पक्षाचा मतदार असो, प्रत्येकाचं एक माइंडसेट असतं, प्रत्येकाची एक आवड असते. आज महाराष्ट्रामध्ये 5 मोठे पक्ष आहेत: भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, ज्यांना लोकांनी वेळोवेळी जनाधार दिलेला आहे, ज्यांचे वेळोवेळी कार्यकर्ते आहेत, ते आजही आहेत
आजही असं आपण म्हणत नाही की एखाद्या पक्षाची लाट आहे म्हणून दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला 0 मतं मिळतात, असं होत नाही. त्याच्यामुळे आजही त्यांचे कार्यकर्ते आहेत, आजही त्यांचे मतदार आहेत. माझं म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही अशा पद्धतीची युती करता किंवा अशा पद्धतीचे एखादे उमेदवार तुम्ही लोकांवरती लादता, त्याच्यापेक्षा माझं एक वेगळं मत असं आहे की तुम्ही प्रत्येक पक्षाने 288 उमेदवार द्या, लोकांना ठरवू द्या की मला कोणाला विधानसभेत पाठवायचे. आज असं होत नाही. दुर्दैवाने आज असं होतं की ऐनवेळी प्रत्येक पक्षाची धोरणं वेगळी आहेत, प्रत्येक पक्षाची मानसिकता वेगळी आहे, प्रत्येक पक्षाचे मुद्दे वेगळे आहेत आणि म्हणून हे प्रत्येक पक्षाचं वेगळं अस्तित्व आज महाराष्ट्रामध्ये असताना सुद्धा ऐन निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही युती करता आणि एक उमेदवार तुम्ही लोकांवरती लादता आणि लोकांना तुम्ही पर्यायच ठेवत नाही. ज्याला बीजेपी आवडते तो शिवसेनेला मतदान का करेल, ज्याला शिवसेना आवडते तो बीजेपीला मतदान का करेल. ज्या कार्यकर्त्याला वाटतं की मी 5 वर्ष बीजेपीचा झेंडा नाचवतोय, आज मी शिवसेनेचा झेंडा का नाचवू, म्हणजे आणि आज मी का लोकसभेला ज्यांनी वंचितला मतदान केलं त्यांनी आता Exactly. भाजपात आलेल्या पडळकरांना कमळाच्या याच्यावर का करावं? मतदान करायचं? व्हेरी ट्रू. तर माझा मुद्दा हा आहे, तुम्ही सगळ्यांनी 5 सक्षम पक्ष आहे, तुम्ही 288 उमेदवार द्या, लोकांना ठरवू द्या की मला कोणाला विधानसभेत पाठवायचंय, नंतर तुम्ही तुमची युतीची गणितं करा. बर, एक वेगळा विचार त्यांनी स्वाभाविकपणे मांडला आहे निशाजींनी. माने सर आपल्यासोबत आहेत. माने सर, लोकसभेच्या वेळेचं तुम्हाला आठवते आपण सगळ्यांनी बातमी केली होती, फॉर्म घेऊन उमेदवारी अर्ज भरायला गेलेला उमेदवार अचानक भलतीकडेच गेला आणि दुसरीकडनंच अर्ज भरून आला. म्हणजे पुढच्या काही दिवसात हेही बघायला मिळणार का महाराष्ट्राला? कारण आयाराम गायराम अजूनही सुरूच आहे. नमिता मुंदडांनी ते दाखवून पण दिलेलं हो, आहे. एक प्रकारे त्यांची तर त्यांनी उमेदवारी ते जाहीर झाली होती नाही. राष्ट्रवादीकडून आणि त्यांनी भाजपची उमेदवारी हो. घेतली. बोला राजू. नाही, मिलिंदजी, मला असं वाटतं की चिंतन यांनी जी चिंता व्यक्त केली, आयडिओलॉजिकल बेस, राजकारणातला आयडिओलॉजिकल बेस हा ग्रासरूट लेवलला ठिसूळ बनण्याची प्रक्रिया गेल्या 10-15 वर्षात सुरू झाल्याचा अनुभव आपण घेतो. त्याचं कारण असं की धर्मनिरपेक्षता, पुरोगामित्व आणि धर्मनिरपेक्ष मतांची वोट बँक हा विषय 2014 नंतर तर जवळजवळ संपून गेला आहे. आपल्याला आठवत असेल किंवा शरद पवारांनी स्वतःच्या चरित्रामध्ये मोदींच्या राजकारणाचं वर्णन करताना रिझल्ट ओरिएंटेड पॉलिटिक्स असं केलं. म्हणजे सध्या जमाना जो आहे तो रिझल्ट ओरिएंटेड पॉलिटिक्सचा आहे. त्यामुळं आयडिओलॉजिकल बेस घेऊन राजकारण सध्या चाललेलं आहे आणि पुढं चालेल असं शक्यता वाटत नाही दुर्दैवानं. त्याचं कारण असं की ज्या देशात रामविलास पासवान किंवा जॉर्ज फर्नांडिस सारखी मंडळी देखील भाजपमध्ये रमलेली आहेत, आपण अनुभवलेलं आहे. हो. तर आयडिओलॉजिकल बेस हा आता राहिलेलाच नाही. आता निवडणुकीच्या राजकारणात जो मतांचं राजकारण यशस्वी करू शकतो तो राजकारणी असं व्यवहारी सूत्र रूढ होऊ पाहतंय. बरोबर. हेच खरं तर आजच्या राजकीय परिस्थितीचं खरं वर्णन आहे. बरं, महेश सर, याच्याकडे कसं पाहायचं? कारण त्यांनी म्हणजे पवारांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलेलं ते वाक्य आता स्वतः शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वच पक्षांना लागून झालंय. नाही, भारत स्वतंत्र झाला त्यावेळेसची परिस्थिती आपण नाही, बघितली, तो तेव्हापासूनचा बसतोच आहे. आतापर्यंतचा कालखंड जर बघितला तर लक्षात येतं की नवसमाजवादाची संकल्पना ही सगळ्याच भारतातील राजकारण्यांना आणि विशेषतः धर्मनिरपेक्षतेचं आणि लिबरल आपण ज्याला म्हणू उदारमतवादी राजकारण करणाऱ्या नेहरूयुगीन जेवढे महत्त्वाचे नेते होते तेव्हापासूनचं जे राजकारण आहे हे 70च्या दशकापर्यंत तशाच पद्धतीने थोडं बहुत चालत राहिलं. परंतु 70च्या दशकानंतर मोठ्या प्रमाणामध्ये प्रादेशिक पक्षांचा उदय झालेला आपल्याला दिसतो. 1968 पासून त्याची सुरुवात झाली आणि नंतरच्या काळात राजकारण कधी एका व्यक्तीच्या हातामध्ये केंद्रित असलेलं दिसलं, कधी विस्कळीत झालेलं दिसलं आणि नंतर 90च्या आधीचं दशक 80चं दशक हे भारतीय राजकारणासाठी अत्यंत खडतर गेलं, कठीण गेलं. आर्थिक पातळीपासून तर सामाजिक सौहार्दापर्यंत सगळ्या पातळ्यांवर आपण अडचणीत आलेलो होतो. परंतु 90च्या दशकानंतर जे आपल्या राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात जे बदल झाले, विशेषतः
1991 नंतर खाजगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरणाचे जे वारे आले त्यानंतर जो नवीन मध्यम वर्ग या देशामध्ये उदयाला आला आणि या नवीन मध्यम वर्गाला सगळ्यात जास्त कुठली गोष्ट आवडली ती धर्माधारित राजकारणाची आणि त्याचे पहिला परिणाम त्याचा आपण महाराष्ट्रातच बघितला. आपण महाराष्ट्रामध्ये 1995ला शिवसेना भाजप युतीचं सरकार आलेलं बघितलं. त्याला जी पार्श्वभूमी होती ती सुद्धा सगळ्यांना माहिती आहे. बाबरी मशिदीचं प्रकरण असेल, त्यानंतर मुंबईमध्ये आणि देशाच्या अन्य भागात झालेल्या जातीय दंगली असतील, त्यानंतर मुंबईतील बॉम्बस्फोट प्रकरण असेल, या सगळ्या याच्यामधून तावून सुलागून निघून आता कुठे आपण या टप्प्यावर आलेलो आहोत आणि इथे राजकारणाची जी एक वैचारिक बैठक होती ती विस्मित झाली आणि आता थेट आम्हाला रिझल्ट द्या, आम्हाला तुम्ही दाखवा. आणि ते मोदींना सर्वप्रथम नीट कळलं म्हणून 2014ला जेव्हा त्यांनी निवडणुकीचा नारा दिला त्या नारात विकास हा प्रमुख मुद्दा होता आणि आजही तोच प्रमुख मुद्दा आहे. परंतु एकीकडे विकासाचा प्रमुख मुद्दा आहे आणि दुसरीकडे राजकारणाची जी दलदल आहे ती दलदल दिवसेंदिवस वाढताना दिसते. तर या सगळ्या याच्यामध्ये विकास या दलदलीत फसलेला आहे, त्याला कोणीतरी बाहेर काढला पाहिजे. बरोबर. वाळके सर, विकास या दलदलीत फसला आहे पण तरी सुद्धा राजकारण पाहिजे ते रिझल्ट ओरिएंटेड पाहिजे. हे कसं काय? हे असंच सुरू राहणार म्हणजे इथून पुढे? तर म्हात्रे साहेबांनी आता सांगितलं की त्यांच्या काही मतांशी बिलकुल सहमत आहे. शरद पवार साहेबांनी 3 पिढ्यांपर्यंत राजकारण केलं. त्यानंतर त्याचे जे परिणाम आहेत ते आपल्या समोर आहेत. या 3 पिढ्यांमध्ये जे काही बदल होत गेले, वैचारिक बदल, त्यानंतर जसं म्हात्रे साहेबांनी सांगितलं विकासात्मक बदल, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आली काँग्रेसच्या काळामध्ये नरसिंहराव सरकार असताना आणि त्यानंतर एक वेगळा जो प्रवाह आधुनिकतेचा, उदारीकरणाचा, त्या प्रवाहामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ही जी युवा पिढी आहे ही युवा पिढी त्यामध्ये सामील झाली. कारण सर्वांसाठी बाजारपेठा खुल्या झाल्या, मुक्त झाल्या आणि हा एक मुद्दा होता. त्यामध्ये मध्यंतरी हा जो मुद्दा आहे, आपण जो माने साहेबांनी सांगितला तो बिलकुल बरोबर आहे की 2014च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हार का पत्करावी लागली, यालाही कुठेतरी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा स्पर्श आहे. कारण आपण जेव्हा बघाल स्पेक्ट्रम हा जो मुद्दा आहे हा सगळा युवा नेत्यांशी जुळलेला मुद्दा होता आणि जे काय झालं ते सगळं समोर आहे आणि 2019 नंतरही काय जे घडलेलं आहे तेही आपल्या समोर आहे. थोरात साहेबांनी जे सांगितलं, लोकशाही आहे आणि लोकशाही भारतातली ही कधीही संपणार नाही. आपण जेव्हा म्हणतो की मतदार राजा हा सर्वश्रेष्ठ आहे, आपल्याला कल्पना आहे की आतापर्यंत अनेक अशा घटना आपल्या देशामध्ये घडल्या ज्यामध्ये याच मतदार राजाने चुकीच्या लोकांना शिक्षा देऊन त्यांची सरकार पाडलेली आहेत. त्यामुळे लोकशाही आणि मतदार ही जी सांगड आहे या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. बर वाळके सर, त्यामुळे जोपर्यंत मतदार आणि मतदारांची प्रगल्भता, हा पूर्ण करा, मुद्दा पूर्ण करा, मग आपण ही सुद्धा हा एक भाग आहे. हो, हा मुद्दा करता. म्हणून लोकशाही ही काही संपणार नाही आहे भारतातली. तसे अनेक प्रसंग आले, अनेक लोकांनी संपवण्याचे प्रयत्न केले, आरोप झाले, परंतु शेवटी मतदारांनी सांगोपांग विचार केल्यानंतर प्रामुख्यानं आपला देश जो आहे हा युवांचा देश आहे आणि या युवांच्या हाती फार मोठी शक्ती आहे. या शक्तीने जो बदल केलेला आहे हा आपण 2 निवडणुकीमध्ये बघितलेला आहे. पण ह्या तरुणांना जे खरंच वाटतं किंवा या तरुणांची जी काही स्वप्न आहेत किंवा या तरुणांसमोरच्या ज्या आजच्या अडचणी आहेत, चिंतन तुम्हाला असं वाटतं की याचा राजकारणाच्या या दलदलीमध्ये विकासाची स्वप्न दाखवताना खरंच कुठेतरी प्रतिबिंब उमटतंय का? दाखवली जाणारी स्वप्न वेगळी आहेत, तरुणांची स्वप्न वेगळी आहेत
आणि राजकीय पक्ष आणि नेते मात्र फसलेत दलदलीत. नाही, त्याच्यामध्ये एक दोन मुद्दे मी फक्त पटकन मांडतो होते बोलता बोलता, की जसं मगाशी सर म्हणाले की मुक्त बाजारपेठ आली आणि त्याच्यामुळे आपल्या राजकारणाची दिशा बदलली. हे अतिशय योग्य आहे. जशी मुक्त बाजारपेठ झाली त्याच्यानंतर आपल्या साधारणतः इलेक्टोरल प्रॅक्टिसेसची पण एक बाजारपेठ नवीन जगाला निर्माण झाली आणि इलेक्शन इंजिनिअरिंगचा जमाना आला. म्हणजे बाय एनी चान्स विनिंग द इलेक्शन ही एक निवडणूक जिंकणे ही एक प्रक्रिया झाली आणि त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या यंत्रणा आपल्या बाजारपेठेत आला. त्याचाच हा भाग राजकारणाची ऐशी तैशी आहे असं मला कुठेतरी वाटतं. दुसरा मुद्दा तुम्ही जो सांगितला की तरुणांचे मतं, तरुणांचे स्वप्न हे या विकासाशी जुळतात का, मी म्हणेन 40% ते 50% जुळतात. म्हणजे ते पूर्ण 100% जुळत नाहीत किंवा अगदी नाहीच रस्ते जमत नाही. आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये भारताला जे स्थान मिळालेलं आहे, आज आंतरराष्ट्रीय पॉलिटिक्समध्ये भारताला जे स्थान मिळालेले आहे ते सर्व भारतीयांना एक प्रकारे आशादायक आहे. म्हणजे याचे रिपरकशन्स डायरेक्ट आपल्याला ग्रामीण भागामध्ये दिसतील असं लगेच मी म्हणत नाही, पण ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे याचा लॉंग टर्म मध्ये आपल्याला नक्कीच फायदा होईल. बिकॉज एक मोठी बाजारपेठ आशेने आपल्या देशाकडे बघतीये. ती इन्व्हेस्टमेंट येईल, त्याच्यामुळे नवीन प्रकारचे जॉब्स तयार होतील आणि आज जो इकॉनॉमिक स्लोडाऊन आपण फेस करत आहोत तो कुठेतरी कदाचित या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडेल. पण त्याच वेळेस जे मध्यम राजकीय नेते आपण त्याला म्हणू त्यांचं कुठेतरी गणित जुळताना दिसत नाही मला. बरं, म्हणजे अगदी मला माझ्या मनात जो प्रश्न आला होता तिथपर्यंतच तुम्ही आलात. आणि म्हणून निशाजी तुम्हाला असं वाटतं म्हणजे एका राजकीय पक्षातनं आता राजा माने सरांनी सांगितलं की तसं विचारसरणी, कमिटमेंट, वैचारिक कमिटमेंट वगैरे असं काही राहिलं नाही, सगळं रिझल्ट ओरिएंटेड झालं. मला तिकीट मिळालं आणि मला आमदारकी मिळणार असेल तर मी दुसऱ्या पक्षात चाललो. पण याच्यात मग ती स्वप्न पुन्हा पुन्हा तीच स्वप्न दाखवली जातात का स्वप्न तीच आहेत, फक्त ती वेगळ्या स्वरूपात मांडली जातात? कारण तेच नेते दुसऱ्या पक्षात आले, बदल तर काहीच झाला नाही. माझं असं म्हणणं की प्रत्येक पक्षाचं, जसं आपण मगाशी म्हटलं की प्रत्येक पक्षाचं एक धोरण आहे आणि म्हणून यांची प्रत्येकाचं अस्तित्व वेगळं आहे. म्हणून प्रत्येक पक्ष एक वेगळ्या धोरणाने महाराष्ट्रात या निवडणुकीच्या रिंगणात किंवा या राजकारणात किंवा समाजकारणात उतरलेला आहे. कोण हिंदुत्ववादाचा मुद्दा घेऊन आहे, कोण आणखीन कुठले वेगळे मुद्दे घेऊन आहे. त्याच्यामुळे जेव्हा एका पक्षातला माणूस दुसऱ्या पक्षात जातो तेव्हा त्या माणसाने ते मुद्दे स्वीकारलेले आहेत की नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मी इथून आलोय की मी फक्त निवडणूक जिंकण्यासाठी आलोय, त्याच्यावरती या सगळ्या गोष्टी निर्भर करतात असं मला वाटतं. आणि कोणीही मनापासून किती येतं, म्हणजे हार्डली मला असं वाटतं 5 ते 10% लोक असतील जी मनापासून त्या पक्षाचं काहीतरी धोरण स्वीकारावं म्हणून येत असतील, त्या विचारांनी प्रेरित होऊन येत असतील. आज भाजपामध्ये मोदी साहेबांच्या आणि सीएम साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून किंवा त्यांच्या कामाने प्रेरित होऊन आलेली बाहेरून आलेली लोक किती आहेत आणि फक्त मला इथे आता मी निवडून येणार नाही म्हणून मला तिथे निवडून यायचंय ह्या विचाराने आलेली लोक ही 90% आहेत एकदम. आणि त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये पुन्हा एकदा मतदार हा भरडला जातो. ह्याच्यामध्ये कुठलाही पक्ष भरडला जात नाही, कारण पक्षाचं धोरण ठाम आहे, वरच्या नेतृत्वाला माहिती आहे मला काय करायचंय आणि त्या पद्धतीने विकास होत राहतो. मी असं म्हणत नाही की विकास कुठे पूर्ण थांबतो, विकास होत राहतो, परंतु मतदारांना ज्यांना मतदान करायचं आहे त्याला ते करता येत नाही. लोकशाही खऱ्या अर्थानं राबवली जात नाही. वेगळ्या शब्दात म्हणायचं तर की मतदारांना अपेक्षित असलेला विकास होतो का नाही, म्हणजे विकास होत राहतो, बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण लोकांना अपेक्षित असलेला विकास होतो का नाही आणि त्या गतीने होतो का नाही. कारण आजच्या जगामध्ये गती पण आवश्यक आहे. म्हणजे 5 वर्षाने काहीतरी पूर्ण होईल तर 10 वर्षाने होईल असं आता चालणार नाही, कारण सगळ्यालाच गती आहे. पण मग या सगळ्यामध्ये खरंच या राजकारण्यांच्या ऐशी तैशीमध्ये मतदारांची, स्वप्नांची, विकासाची सगळ्याचीच ऐशी तैशी होते का? आणि दलदल किती वाढत चालली आहे ज्याचा उल्लेख महेश सरांनी केला. याकडे आपण वळणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊयात. पाहत राहा बेधडक. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ब्रेकच्या पूर्वी आपण ही चर्चा करत होतो की ही सगळी आयाराम गयाराम आणि या सगळ्या याच्यामध्ये खरं तर सर्वसामान्यांची स्वप्न, प्रश्न हे कुठे आहे? कारण अन्यथा नुसती ऐशी तैशीच सुरू आहे. महेश सर, आपण बघितलं लोकसभेच्या वेळेला की पाणी हा मुद्दा राहिला मध्यवर्ती आणि 2-3 पक्षांतरं झाली. राष्ट्रवादीचे नेते भाजपात आले, निवडून आले आणि नंतर उजव्या कालव्याचं पाणी डाव्या कालव्याला गेलं. हे एक उदाहरण झालं. पण अशा सगळ्या ह्याच्यात सर्वसामान्यांचे प्रश्न आणि सर्वसामान्यांची स्वप्न ही नेमकी कुठे राहतात? भारत जेव्हा स्वातंत्र्याच्या सूर्याच्या उगवण्याची वाट बघत होता त्यावेळेस महात्मा गांधींनी एका अग्रलेखामध्ये फार सुंदर वाक्य लिहिलं होतं. ते म्हणाले होते की आपल्या विकासाचा केंद्रबिंदू हा तळातला सगळ्यात
शेवटचा माणूस असला पाहिजे, तर तुम्ही सर्वंकष विकास देशाचा साधू शकता. आणि आज जेव्हा 150व्या गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला आपण विकासाचा मुद्दा घेऊन पुन्हा बसलेलो आहे, 7 दशकाहून अधिक काळ लोटलेला आहे स्वातंत्र्य मिळून, तरीसुद्धा आमची चर्चा जी आहे ही चर्चा बेसिक प्रश्नांच्या पलीकडे जाताना दिसत नाही. म्हणजे भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्याच्या आसपास वर्ष 1.5 वर्षाच्या फरकामध्ये इस्रायल निर्मिती झाली, दक्षिण कोरियाची निर्मिती झाली किंवा ते प्रक्रियेमध्ये तो देश आला. पण आज ते देश कुठे आहेत? जेव्हा मी इस्रायलला जातो किंवा मी दक्षिण कोरिया बघतो तेव्हा मला लक्षात येतं की आमच्याच बरोबर जन्म झालेले हे जे देश आहेत त्यांनी अफाट समस्यातून वाटचाल केलेली आहे आणि त्यांच्या तुलनेमध्ये कमी समस्यांचा सामना केलेला माझा देश, इतका मोठा खंडप्राय देश, ज्याची इतकी तुडुंब लोकसंख्या, आणि तिथे मात्र सगळे प्रश्न आम्ही जेव्हा स्वतंत्र झालो त्यावेळेसपेक्षा काही वेगळे नाही आहेत. आमचं आयुर्मान कदाचित उंचावलेलं असेल, आमच्या काही वर्गाचं राहणीमान कदाचित चांगलं झालं असेल, परंतु सर्वसामान्य माणसांच्या समस्या त्याच आहेत. अन्न, वस्त्र, निवारा, पाणी असेल, वॉटर मीटर आणि गटर. वॉटर मीटर, गटर, याच्या पलीकडे आमचं राजकारण जायला तयार नाही आहे. आजही आपण सगळेजण बघतो तर सर्वसामान्य लोकांच्या मागण्या ज्या असतात त्या साध्या असतात. हो, खड्डे मुक्त रस्ते आम्हाला द्या, आम्हाला ट्रान्सपोर्टेशन, म्हणजे मला घरापासून कार्यालयापर्यंत जायचं असेल तर बस मला नीट द्या, रेल्वे नीट द्या, किंवा मी जर माझ्या गाडीने जाणार असेल तर मला वेळेत पोचता येईल एवढं तरी द्या. म्हणजे इतका मोठा काळ गेलेला आहे तरी पण आमच्या समस्या याच्या भोवती फिरताना दिसत आहेत. आणि त्यामुळे अन्न, वस्त्र, निवारा याच्यापेक्षा प्राथमिक शिक्षण, प्राथमिक आरोग्य या समस्या जेवढ्या दिवसेंदिवस उग्र होत चाललेल्या आहेत. मी अनेक फॅमिलीज बघितलेल्या आहेत की घरातील एका विद्यार्थ्याच्या शिक्षणापोटी संपूर्ण घर वेठीला धरलं जातं. एक माणूस आजारी पडला की अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होताना दिसतं. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर मिलिंद, सर्वसामान्य माणसाचं जगणं सुकर करेल असं राजकारण आपल्याला पाहिजे. ती ऐशी तैशी ही कुठेतरी थांबली पाहिजे. तसे नेते तरुणांमधून निर्माण झाले पाहिजेत. पण मग माने सर, असं झालंय की स्वप्न जी दाखवली जातात किंवा सांगितली जातात राजकीय पक्ष आणि नेत्यांच्या तर्फे, ती कुठेतरी वैयक्तिक किंवा पक्षाची स्वप्न राहतात का हो? कारण त्याच्यात सामान्यांचं प्रतिबिंब पडत नाही पुरेसं. कारण मगाशी सरांनी जसा उल्लेख केला, वॉटर मीटर, गटर, म्हणजे कांदिवली असो, कुलाबा असो, किंवा आणखीन कुठला महाराष्ट्रातला विधानसभा किंवा महापालिकेचा मतदारसंघ असो, प्रश्न 3 आणि आता नव्यानं आलेला खड्डे, आणि त्यातल्या त्यात वायफाय नवीन आता आणि हो वायफाय, तो विसरता येणार नाही तरुणाईसाठी. मी महेशजींच्या मताशी सहमत आहे, परंतु राजकारण आणि राजकारणाची हाताळणी हा विषय इतका बदललेला आहे. मगाशी चिंतन यांनी जे मत व्यक्त केलं, म्हणजे मोदींच्या यशाचं गमक हे तरुणाई आणि स्वप्न हेच होतं, की ज्याचं नातं हे महेशजींनी सांगितलेल्या प्रश्नाशीच आहे. परंतु आशावाद, या आशावादाच्या बळावरच राजकारण केलं जातं आणि त्या आशावादासाठीच मतदार हा आपल्याला पाहिजे त्या उमेदवाराला, पक्षाला मतदान करत असतो. आता त्यातून ऐशी तैशी आज राजकारणाची झाली आहे की राजकारणाच्या माध्यमातून जे विषय सोडवणं अभिप्रेत आहे त्या विषयांची झाली आहे. हा खरा मुद्दा आहे. कारण कसं, आता आज युतीचं आपण दिवसभर युतीच्या बातम्या आपण हे करतोय. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती झाली, आयाराम गयारामची आपण चर्चा करतोय. परंतु युती झाली असली तरी खरी राजकारणातली ऐशी तैशी ही या आयाराम गयाराम पद्धतीमुळं कशी झाली आहे याचा अनुभव पुढच्या 2 दिवसात आपल्याला घ्यायचा आहे. बरोबर बरोबर. वाळके सर, याला काय जोडाल तुम्ही? आयाराम असो की गयाराम असो, माने साहेबांनी आता सांगितलं युती झालेली नाही, हा एक मुद्दा.
ती होईल की नाही हेही सांगता येत नाही, कारण आपल्या समोर नाही बाबांनो, वेळचा युती झाली. इतिहास युती ताजा झाली आहे. ना, आता पत्रक बाबा, काढलं. 2-4 जागांवरून नाही युती झालेली आहे. युती झालेली आहे, यादी जाहीर झालेली आहे. युती झाली, काढलंय, परंतु जागा युती वाटप जे झालेली आहे कुणाला, कोणत्या फक्त पक्षाला, ही बरोबर आहे. मी नाही, तुमच्या तत्व- चॅनलवर तत्वतः बघितलं, सर, परंतु ही तत्वतः युती जी आहे ही झालेली कागदावर आहे. हा वाळके सर पूर्ण करा. आहे हो मान्य आहे. परंतु कोणत्या जागा कुणाला देणार आणि किती देणार या संदर्भातला जो मूळ मुद्दा आहे तो अजूनही कायम आहे. बर. हा एक भाग. हम्म. दुसरा भाग जो आहे की आयाराम गयाराम ही जी संकल्पना आहे ही काही आताची संकल्पना नाही बरोबर. आणि ही काँग्रेसच्या काळापासून चालत आलेली ही संकल्पना आहे हो आणि त्याचे परिणाम आपण बघितलेले आहेत. हे आता जे होत आहे हे काही नवीन नाही. याच्या आधीच्या काळामध्ये जे काही घडलं, म्हणजे आज जे राष्ट्रवादी आणि काँग्रेसनी केलं तेच त्यांनी, म्हणजे भाजपात आले तेच त्यांनी या आधी माहिती आहे का अशा पद्धतीचे प्रयोग केलेले आहेत. बर. आता प्रश्न असा आहे की हे जे राष्ट्रवादी आणि काँग्रेसची मंडळी इथे येत आहेत, काय येत आहे ती, त्याचं वेगळं कारण सांगण्याची काही आवश्यकता नाही. कारण ही गोष्ट अगदी सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट आहे की सत्ता जिथे आहे बरोबर. तिथे आपण जाणे. बर. फक्त आता राहिला यामध्ये आयडियॉलॉजीचा जो प्रश्न आहे, विचारधारेचा, हो की काँग्रेसमधून लोक गेले परंतु माननीय शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधून लोक जातील असं काही कुणाला त्यावेळेस वाटलं नव्हतं. बरोबर. परंतु पण तेही मोठ्या प्रमाणात गेले. राष्ट्रवादीमधूनच फार मोठ्या प्रमाणावर जी बरोबर. मंडळी वाळके सर वाळके सर ही मी दोन्ही परत- पक्षात गेली, शिवसेनेत गेली, भाजपात गेली. बरोबर हा. बरोबर. मी परत येतो तुमच्याकडे. खरं तर एका हा. ब्रेकची वेळ झाली, पण निशाजींची अगदी थोडक्यात प्रतिक्रिया घेऊया बोला. आणि मग आपण ब्रेकवर जाऊया. निशा. तुम्ही असं म्हणालात की विकास, जो मी थोडंसं मागे येते की विकास का होत नाही किंवा विकास काही नाही, कारण आपल्याकडे ना सगळ्यात शोकांतिका ही आहे की राजकीय उमेदवार म्हणून जर मला उभं राहायचं असेल ना तर मला कुठलंही क्वालिफिकेशन लागत नाही. त्याच्यामुळे माझी कुठलीही वैचारिक किंवा विचारसरणी, आज आपण एखादा शिपाई जरी नेमायचा म्हटला इथे चॅनलला सुद्धा, तरी आपल्याला एक क्वालिफिकेशन आपण बघतो त्याचं, आणि मग त्या क्वालिफिकेशनमधून आपल्याला कळतं की त्याची काय मानसिकता आहे. त्याला आता समजा जर सिटिंग MLA असेल तर सिटिंग MLA आज आपले गृहीत धरून चालतात की मी सिटिंग MLA आहे, मला पुढच्या वेळी उमेदवारी मिळणार, मला मेरिट दाखवायची गरज आहे असं मला वाटत नाही. ह्या दोन गोष्टी जेव्हा सक्तीच्या होतील ना, की एकतर क्वालिफिकेशन आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेरिट, जर तुमचं मेरिट नसेल तर तुम्ही पुढच्या वेळी उमेदवार म्हणून तिथे राहू शकणार नाही. हा धाक जेव्हा उमेदवाराला असेल तेव्हा तो उमेदवार आपल्या विधानसभेमध्ये निश्चितच विकासाचं विमुख कामं करेल आणि त्या विकासाला एक गती सुद्धा असेल असं मला वाटतं. बरं. निशाजींची जी अपेक्षा आहे ती त्या मानानं खूप मोठी आहे. म्हणजे आजच्या राजकीय संदर्भात जर का विचार करायचा होता आणि ती जर का चुकून माकून पूर्ण झाली तर ती एक मोठी लॉटरी असेल सर्वसामान्यांच्या करता लागलेली. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेकच्या नंतर आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. पक्षीय राजकारण तर होतच राहतं, पक्षांतर्गत राजकारणही होत राहतं, पण हे राजकारण करतानाच जर का ज्या विकासाची गोष्ट आपण सगळेजण करतो, ज्या सर्वसामान्यांच्या अडचणींच्या संदर्भातनं आपण गोष्टी करतो, तर त्याचा मात्र खरंच चिखल किंवा दलदल झाली आहे का, आणि या दलदलीतनं जर का सर्वसामान्य माणसाला बाहेर पडायचं असेल तर त्यानं या ऐशी तैशीकडे कसं पाहिलं पाहिजे, का स्वतःचा पर्याय अन्य काही विचार केला पाहिजे. एका छोट्याशा ब्रेकनंतर पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय न्यूज रूम. मधल्या सर्वसामान्यांना, म्हणजे या बातम्या असतात त्या बातम्यांच्यामुळे सर्वसामान्यांच्या मनात या राजकारण्यांच्या बद्दलची जी एक प्रतिमा तयार झालेली आहे, की जी वास्तविक आहे, की जी न्यूजमधनं सातत्यानं तुमच्या समोर असते, ती असते की या सगळ्यांनी राजकारणाची आणि प्रश्नांची, समस्यांची, उत्तरांची ऐशी तैशी करून टाकत. पण मग या सगळ्यांचं घोडं अडतं कुठे? वैयक्तिक स्वप्न, महत्वाकांक्षा या सगळ्यामध्ये या सगळ्यांचं घोडं अडतं आणि मग त्याच्यामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न लांब राहतात का? आणि मगाशी महेश सर सुरुवातीला उल्लेख केला आपण, हे परत सगळं घराणेशाहीचंच राजकारण होऊन जातं. म्हणजे आपण असं म्हणतो की लोकशाहीतनं सर्वसामान्य माणसाला संधी मिळते आणि मग तो पुढे जाऊ शकतो आणि त्याच्याच सारख्या सर्वसामान्यांची स्वप्न पूर्ण करू शकतो. पण या घराणेशाहीच्या सगळ्या याच्यात त्या सगळ्याला कुठे स्थान आहे?
नाही, आता आपण जर महाराष्ट्रापुरतं जर बघितलं तर मी अशी डझनावरी घराण्यांची नावं देऊ शकतो की ज्यांनी एक एक जिल्हा, एक एक प्रदेश व्यापलेला आहे. म्हणजे आपण ठाकरे घराणं, पवार घराणं, मुंडे घराणं, विखे पाटील घराणं, मोहिते पाटील घराणं, देशमुख घराणं, क्षीरसागर घराणं, गणेश नाईक घराणं, जयंत पाटील घराणं, राणे परिवार, किती 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 नावं देता येतील, भुजबळ परिवार, भरपूर लोक आहेत. आणि यांचे घराणे एक एक नाही आहेत, तर एकाबरोबर त्यांनी म्हणजे जर स्थानिक खासदारकी असेल, आमदारकी असेल, जिल्हा परिषद अध्यक्षपद असेल, पंचायत समिती, महापौरपद, अशा सगळ्या सत्ता केंद्रांवर आपली पकड बसवलेली आहे. त्यामुळे स्थानिक राजकारणावर त्यांचा जितका दबाव असतो त्याच्याहून काही पट अधिक ते राज्य पातळीवर आणि केंद्र पातळीवर त्यांचा दाब ठेवून असतात. तर अशा या सगळ्या राजकीय वातावरणामध्ये विशेषतः चिंतन ज्यांचं प्रतिनिधित्व करतो त्या तरुणाईची लोकसंख्या आपल्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. देश तरुण आहे. मी गेल्या 5 वर्षातल्या भारतासह जगातील प्रमुख लोकशाही देशांमधल्या तरुणांची संख्या आणि लोकप्रतिनिधींचं वय याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला तर एक गोष्ट सगळीकडे सारखी आहे. अगदी भारत असो, अमेरिका असो, जपान असो, इंग्लंड असो किंवा अन्य कुठलाही देश, सगळीकडे एक गोष्ट सारखी आहे की मतदारांचं सरासरी वय जरी कमी असलं तरी नेत्यांचं सरासरी वय हे जास्त असतं, तेवढंच असतं, त्यापेक्षा जास्त असतं. त्यामुळे आपल्याला जेव्हा नेत्यांचं वय मिलिंद कमी येईल ना, त्यावेळेस खऱ्या अर्थाने तरुणाई बरोबर ते संवाद साधू शकते. चिंतन कुठे नेमकी अडचण होते? म्हणजे मुळात संधीच मिळत नाही, 25शीत वाटत नाही राजकीय पक्षांना सुद्धा की यांच्याकडे नेतृत्व द्यावं किंवा हे नेतृत्व करू शकतात? असे काही एक प्रस्थापितांचं एक जाळं तयार झालेलं आहे. त्याच्यामुळे ते प्रस्थापितांच्या बाहेर ते नेतृत्व द्यायला किती तयार होतात हा एक प्रश्न उभा राहतो. पण प्रत्येक ठिकाणी आपल्याला एक आक्षेप असा दिसून येतो की प्रत्येक पक्षामध्ये 1-2 तरी असे 25-30 वर्षाची मुलं आहेत ज्यांना कुठे ना कुठेतरी एक प्रोजेक्ट केलं जाते वेगवेगळ्या पातळींवर त्यांच्याकडून. घराणेशाहीमध्ये सर बोलले तर 2 गोष्टी अशा आहेत. असं घराणेशाही फक्त एका आडनावापुरतं आता मर्यादित राहिलेली नाहीये. आपल्या बऱ्याच मतदारांना हे अजून माहीत नाहीये की जसं मुंबईमध्ये आपण एक बिझनेस लॉबीमध्ये त्यांच्यातच बरीच लग्न लावली जातात, त्याच्यामुळे ती कंप्लीट बिझनेस लॉबी ही एक मोठी फॅमिली होऊन जाते. तसं आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेगवेगळ्या पक्षांमध्ये सुद्धा एकमेकांमध्ये नातेसंबंध जोडले गेलेले आहेत. बरोबर. त्याच्यामुळे काँग्रेस आलं, राष्ट्रवादी आलं, भाजप आलं, सेना आलं, मनसे आलं, कोणी सत्तेवर आलं तरी सुद्धा ते घराणं, मोठं घराणं हे कायम सत्तेतच राहतं आणि याच्यातून कुठेतरी बाहेर पडलं पाहिजे असं माझं मत आहे. बरं, निशा? मलाही तेच म्हणायचं की आज आपण तसं बघायला गेलं तर आज तरुणांना कुठे नेतृत्व आहे? आज तरुणांचं नेतृत्वच आपल्याला दिसत नाही. आज आपण वर्षानुवर्ष म्हणजे आम्ही लहान असल्यापासून जे नेते आज बघतोय, तरुण म्हणजे 30 किंवा म्हणजे 35च्या खालती, नाहीतर 15 ते 35 नाही म्हणजे आज 70 नेतेही सांगतात की मी तरुण आहे. तसं तरुण तडफदार असतात तरुणाई ते. नाही. म्हणजे त्यांच्या उत्साहाबद्दल बोलायलाच नको. म्हणजे शरद पवारांना आपण ईडी नाट्य प्रकरणात जे सगळे सक्रिय भूमिका करताना बघितलं तर ती तरुणाईचा जोशच त्यांच्याकडे आहे. त्यामुळे आपण ते मानलं पाहिजे. तसं 16 वर्षाची ग्रेटा थनबर्ग जर का जगाचं नेतृत्व करू शकते क्लायमेट चेंजच्या बाबतीत, त्यामुळे तरुणांची ताकद ही जबरदस्तच आहे आणि ती आता वाखणलीच गेली पाहिजे. आणि आताचा युथ हा खरंच टॅलेंटेड आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तरुणांना संधीही दिली पाहिजे. परंतु तरुण एकीकडे आपण म्हणतो की तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे, सुशिक्षितांनी राजकारणात आलं पाहिजे, ही विधानं अनेक वेळा आपण अनेक नेत्यांच्या भाषणांमधून आपण ऐकतो. परंतु जेव्हा तरुण प्रयत्न करतात येण्यासाठी तेव्हा जागाच कुठे आहे हा प्रश्न होतो की तेव्हा त्यांच्यासाठी जागाच नाही, त्यांच्यासाठी व्यासपीठ नाही, त्यांना कोणी संधी देणारं नाही, तर मग तरुणांनी यायचं कुठे राजकारणात? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. जेव्हा या जागा रिकाम्या होतील तेव्हा तरुणांना वाव मिळेल आणि तेव्हा एक नवं नेतृत्व मिळेल, एक नवं टॅलेंट मिळेल. माने सर, शेवटचे 30 सेकंद तुम्हाला. नाही मिलिंदजी, मला असं वाटतं की घराणेशाहीबद्दल आपण जनरल स्टेटमेंट करतो की ते किंवा नकारात्मक दृष्टिकोन आपला असतो. परंतु पद्मश्री विठ्ठलराव विखे ज्यांनी आशिया खंडातला पहिला साखर कारखाना महाराष्ट्राला दिला, त्यांची महती आपण नाकारणार आहोत का?
शरद पवारांचं काम आपण नाकारणार आहोत का, बाळासाहेब ठाकरेंचं काम आपण नाकारणार आहोत का, अशी अनेक उदाहरणं देता येतील. प्रश्न हा आहे की राजकारणातल्या पुढच्या पिढ्यांनी त्या वारसदारीचा उपयोग कशा पद्धतीनं केला बरं. आणि लोकशाहीच्या मतदाराच्या अधिकाराचा वापर करून बरं. लोकांनी त्यांना वळण लावण्याचं काम पुढच्या पिढ्यांना केलं का, हा खरा त्यातला घराणेशाही संदर्भातला मुद्दा मला महत्त्वाचा वाटतो. बर बाळके सर, मला माफ करा, मला तुम्हाला वेळ नाही देता येणार, आपला वेळ संपला. पण या सगळ्या घोडा मैदान अगदी कडेवर तोंडावर आलेलं असताना आपण ही चर्चा याच करता ठेवली की या सगळ्या आयाराम गयारामांच्या गर्दीमध्ये, या सगळ्या राजकारणाच्या दलदलीमध्ये कुठेतरी तरुणांची स्वप्न, त्यांचे विचार यांना स्थान आहे का? अन्यथा या राजकारणांच्या ऐशी तैशीमध्ये या स्वप्नांची सुद्धा ऐशी तैशी होऊन जाईल आणि मग विकासाची स्वप्न या पक्षातनं त्याच दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर तीच राहतील. त्याला वर दिलेला मुलामा फक्त वेगळा राहील. मतदान जवळ येत आहे, तुम्हाला सतर्क राहिलं पाहिजे. आपण सगळेजण मतदान करायला अशी अपेक्षा आहे. आज इथेच थांबूयात. या सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला त्या सगळ्यांचे मनापासून आभार. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.